शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कापूस तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा आपण बघणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतो एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी महत्त्वाच्या बातमीने. मॉरिशसला पोहोचणार महाराष्ट्राचा 1,00,000 टन कांदा. पणन मंत्री रावल यांची विधान परिषदेत माहिती. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दुप्पट. होय शेतकरी मित्रांनो, पणन मंत्री रावल यांची विधान परिषदेत माहिती आहे. राज्यातील नाशिक व अहिल्यानगरच्या कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील सुमारे 1,00,000 टनाहून अधिक कांदा निर्यात करून मॉरिशसची मोठ्या प्रमाणातील कांद्याची गरज पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. आमदार सचिन अहिर यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री रावल म्हणाले, गेल्या काही वर्षात श्रीलंका व बांगलादेश यांनी स्वतः कांदा उत्पादक सुरू केले आहे, तर पाकिस्तानने चीन कांद्याच्या जोरावर स्पर्धा निर्माण केल्यामुळे भारतीय कांद्याला निर्यातीत अडचणीत येत होत्या. परंतु मॉरिशस प्रजासत्ताकच्या भारतातील उच्च आयुक्त शीलाबाई बापू यांच्यासोबत महाराष्ट्रातील कांदा मॉरिशसला पाठवण्याबाबत चर्चा झाली आहे. केंद्र सरकारने एक्सपोर्ट ड्युटी 40% वरून 0वर आणल्याने निर्यातीला वेग येईल, असे यावेळी सांगितले आहे. मित्रांनो, आता याचा फायदा होणारच निश्चितच. उपाययोजनांसाठी काम सुरू. केंद्राकडून मे जूनमध्ये कांदा खरेदी केला जातो. हा कालावधी चुकीचा असून मार्च एप्रिलमध्येच खरेदी होणे आवश्यक आहे. त्यामध्ये मार्चमध्ये 5,00,000 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याबाबत केंद्राला पत्र दिले आहे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजनावर काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दुप्पट. आखाती देशामधील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे. निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक मार्केटमधील आवक प्रचंड वाढत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये सोमवारी मागणीपेक्षा दुप्पट आवक झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन 800 ते 900 टन कांद्याची गरज असते, परंतु सोमवारी एकाच दिवशी 1,551 टन कांद्याची आवक झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून निर्यात सुरू झाली नाही तर आवक वाढून दर अजून घसरण्याची शक्यता आहे. आता वळूया कापूस भावाकडे. एकदा बाहेरचे भाव. गुजरातमध्ये मित्रांनो, कापूस शंकर कलेडिया 7,800, तर मध्यम धागा कापूस कलेडिया 7,800, कापूस शंकर 6 B30 mm फाईन बोडेली 7,800, तर तळाजा येथे मित्रांनो 6,705 रुपये, तर तळाजा मध्यम धाग्यासाठी या ठिकाणी 6,705 आहे. देऊळगाव राजा 7,650 रुपये मध्यम धाग्यासाठी, तर देऊळगाव राजा येथे हायब्रिड कापसाला 7,625चा भाव आहे. मानवत येथे मध्यम कापूस 7,675 आहे. त्यानंतर मित्रांनो वाढवणी म्हणून आहे कापूस मध्यम 7,889 आहे, तर जिंतूर येथे सुद्धा कापूस 7,800 पर्यंत आहे. पुलगाव या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 8,010चा भाव सध्या सुरू आहे. बार्शी टाकळी जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,015 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर कोपरना जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,875 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,660 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,959 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,550 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 7,800 रुपये. त्यानंतर धारूर बीड 7,650 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.